लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। तर आपल्या तालुक्याचे सन्माननीय माननीय आमदार माननीय विश्वजित कदम असतील, पलीकडचे आपल्या माननीय आमदार रोहित पाटील, तालुक्यामध्ये व जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी टेंबूचं किंवा त्या कालव्याचं पाणी शेतकऱ्यांना मिळाले, अशा शेतकऱ्यांच्यावरती प्रशासनाने त्या शेतकरी बांधवांना कोणतीही माहिती न देता त्यांच्यावरती पाणपट्टी आकारण्याचं काम केलेलं आहे। त्या शेतकऱ्यांना कोणती सूचना न देता, त्या शेतकऱ्यांची कोणती बैठक न बोलवता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या भिंतीवरती त्या शेतकऱ्यांच्या नावासह पाणीपट्टी तिथे त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे। कोणती माहिती न देता ही सरकारने आत्ता जे आपल्या शेतकरी बांधवांच्यावरती हे जे काही लादण्याचं जे काम केलेलं आहे, त्याला आमचा शिवसेनेचा सक्त विरोध आहे। हे जे काही नाटकं प्रशासनाने जे आत्ता काही केलेली आहेत त्यांनी तातडीनं मागे घ्यावी। त्यानंतर आपल्या तालुक्याचे सन्माननीय माननीय आमदार महोदय यांनी आता विधान भवनमध्ये काही दिवसापूर्वी आपले जे शेतकरी बांधव आहेत, द्राक्ष बागायतदार, त्यांच्या मूळ काय जे कंटेनर अडकलेत किंवा त्यांचा माल तिथून तो खराब झाला आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडला आहे। ठीक आहे, तोही शेतकरी बांधवांचा विषय आहे, आम्ही त्याचं स्वागतही करतो। परंतु हे जे छोटे मोठे शेतकरी आहेत ते तुम्हाला महत्त्वाचे नाहीत का? ते शेतकरी पण तेवढे महत्त्वाचे असले पाहिजेत। या शेतकऱ्यांच्या उपर अशाच पद्धतीने जर सरकार व शासकीय अधिकारी जर कर लादत असतील तर त्यावरती तुम्ही कधी बोलणार आहे? आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार माननीय विश्वजित कदम असतील, पलीकडचे आपल्या माननीय आमदार रोहित पाटील असतील, यांनीही त्यांच्या भागातही टेंबूचं पाणी गेलेलं आहे। त्यांच्या भागातील शेतकरी आहेत, यांनी यावरती तातडीनं बैठक घ्यावी। आपल्या आपल्या तालुक्यामध्ये त्या अधिकारी असतील त्यांच्यावरती चौकशी घ्यावी की बाबा हे तुम्ही कशा पद्धतीने लादले, तुम्ही याची सूचना दिली आहे का, आम्हाला दिली आहे का तुम्हाला माहीत आहे हे सगळं प्रकरण, तरी तुम्ही काय यावरती बोलत नाही? हाही आमचा या लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून। आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, हे तुम्ही जे काही कर लावलेले आहेत ते तातडीने मागे घ्या। आणि तुम्ही जर जाऊन, आता आम्हाला समजले काही गावामध्ये यांच्या रात्री 9 वाजता बैठका होत आहे, त्या शेतकऱ्यांना तुम्ही वेळ काय दिलाय? 2 तारखेला तुम्ही नोटीस जाहीर केले आणि 9 तारखेच्या आतमध्ये तुम्ही यावरती तुमच्या ज्या काही हरकती असतील त्या नोंद करा, नाहीतर तुमच्या 7 बाऱ्यावरती हा बोजा चढवला जाईल। मग एवढी मस्ती तुम्हाला कुठून आली? एवढे मस्तीत तुमच्या बोलण्याचं भाषा तुमची जर असेल तर त्या मस्तीच्या भाषेला आम्ही मस्तीतच उत्तर देऊ, हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे। त्यामुळे हे जे काही नाटकं चालू आहे ते तातडीनं मागे घ्या, नाहीतर या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना रस्त्यावरती त्यांना घेऊन आम्हाला तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावं लागेल, एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।